अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकाल वैमनस्या ज्ञानछेदका भास्करा पूर्णसाक्षी परमात्मा भक्ता घरात सदा तो अक्कलकोट नगरात एक तत्पर स्वामी राज्य वास करीत. भवत झाले वार्ता पसरली चहूकडे. कोणाशी पडता साकडे घाव घेती स्वामीकडे. राजवाडे बरे तेव्हा किती एक नृपरा ते स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगराप्रती आणू त्याशी तयासी बडोद्याचे त्या अवसरी मल्हारराव राजाधिकारी एकदा तयासी अंतरी ऐसा पातला दिवाणा आणि सरदार मान करीत ऐसे थोर थोर बैसले असता समयी बोले नृपुर तया प्रति कोणी जाऊन अक्कलकोटासी येते आणिसे स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ. बहुत कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एक लागून गोष्ट मान्य करवेना. बहुत कार्य आणून कठीण कोण तेव्हा तातासाहेब सरदार होत योगी आणि चतुर तो बोलत झाला उत्तर नृपला परीयसे आपली जरी इच्छा ऐसे स्वामी ते आणावे वटपोरीसी तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असो दे. ऐसे ऐकून उत्तर संतोषले तो नृपवर. तैसी सभाही समग्र आनंदित झाली. नृपसहित सकळ जने त्यापरी तात्याचे सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोष जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींचे दिव्य मूर्ती आनंदित झाले. चित्ती तेथील जनांची पाहुणी व भक्ती धन्य म्हणती तया. ते अक्कलकोटी नृपती स्वामीचरणी त्याची भक्ती राज्यघराण्यात तरी होती त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्याशी विचार पडला मानसी या नगरातून स्वामींची कैसे नेऊ आपण. प्रयत्नाशी परमेश्वर व प्रयत्न कार्य होय सत्वर लढून युक्ती घोर कार्य का आपण साधावे. करोनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिनली बहुसाल दाने याचक धने तृप्त केली. स्वामींची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. ऐसे आणि काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले. विचार पडला तयासी न लढविले एक युक्ती एकांत गाठून सोळापाप्रती त्याज लागीत विनंती करीती बुद्धिवाद सांगते त्या. अरे तुम्हा समर्थांचे घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरेशी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्ये सर्वेशा चोळापासी लागली आशा तया ते अधरी भरवसा जागेऱ्यांची बहुसाल चोळापाचे कर जोडून विनंती केला मधुर वचने कृपाळ होऊनी समर्थाने बडोद्याप्रती चालावे. ते माझे कल्याण मिळे मला बहुत धन आपलाही योग सन्मान तेथे आता होईल. ते ऐसे ऐकूनी वचन समर्थाने हास्य करोनी उत्तर चोळापाचे लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सदा ऐकोत भाविक भक्त पंचमोध्याय गोडा. चिरस्तु शुभम भवतु.